चला तर आज मी तुम्हाला खुरसण्याची भाजी कशी करायची ते सांगणार आहे। पाणी गरम करायला ठेवलंय। आता अशा प्रकारची छोटी छोटी आपण चिरून घेणार आहोत। सर्व भाजी अशीच चिरायची, एकदम छोटी छोटी नाजूक नाजूक अशा प्रकारे। आता ती पाण्यामध्ये धुवून घ्यायची, बारीक चिरलेली सगळी भाजी स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची चांगली अशी, मस्त खालीवर करून मस्त हे करून। त्यानंतर ती गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायची सगळी भाजी पूर्ण अशी, ती अशी हलवून घ्यायची थोडं अशी गरम पाण्यामध्ये। ती 1 ते 2 मिनिटं उमवून घ्यायची। आता मी 2 कांदे घेते, ते 2 कांदे कापायचे, बारीक बारीक चिरायचे। अशा प्रकारे बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा। असं बारीक बारीक चिरून घेतला सर्व कांदा आपण। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक बारीक कट करून घ्यायचा। तुम्हाला लागतील तशा मोठ्या करू शकता, छोट्याही करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं। अशा प्रकारे सर्व चिरून घ्यायच्या। चला तर बघूया भाजीला चांगल्या प्रकारे चांगलीशी उकळी आली आहे, वाफली आहे चांगली। अजून थोडीशी वाफून घेऊया। आता ही भाजी एका वाटीमध्ये चांगली ओतून घ्यायची। तोपर्यंत ही भाजी थंड होती, तोपर्यंत आपण ना इकडे तेल टाकून कांद्याला फोडणीसाठी त्याला आपण फोडणीची तयारी करू। त्याच्यात तेल टाकून घेऊ आधी। त्यानंतर त्याच्यात कांदा टाकू। तो हलवून घेऊ थोडासा, परतायला ठेवू त्याला 1-2 मिनटं। तर भाजी पण आपली थंड होईल, गरम पाण्याची भाजी। घेतलं पाणी ना निथळून घेऊ पूर्ण, असं हे करून घेऊ, ती कोरडं करू एकदम, पाणी निथळून घेऊ। त्यानंतर त्याच्यामध्ये ना आपण त्याच्यामध्ये गार पाणी टाकणार आहोत। गार पाणी टाकून ती चांगली स्वच्छ धुवून घेऊ परत अशा प्रकारे। आपला कांदा पण असा झाला आहे बघा, अशा प्रकारे थोडासा परतला आहे। अजून थोडासा लाल करूया असा। भाजी आपण अशी पिळून घेणार आहोत, चांगली कडक पिळून घ्यायची, त्याच्यात काहीच पाणी नाही राहिलं पाहिजे, असं पूर्ण पिळून घ्यायची भाजी। अशा प्रकारे पिळून घेतली आपण, ती अशी मोकळी करायची पूर्ण भाजी। एका वाटीमध्ये घेऊन किंवा थाटीमध्ये, तुमच्याकडे जे भांडं असेल त्याच्यामध्ये अशी मोकळी करायची पूर्ण। आपला कांदा पण अशा प्रकारे झाला। आता त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। आता आपण ही भाजी याच्यात टाकून घेऊ, चांगली हलवून घेऊ, अशी मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ पूर्ण अशी एकदम एकत्र कांदा मिक्स झाला पाहिजे सगळा। आता आपण त्याच्यात घालणार आहोत चवीनुसार मीठ। चांगली मिक्स करून घेऊ, ते मीठ पण टाकलेलं पूर्ण। चला तर मग आपली भाजी ही रेडी आहे आता।